नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे तुमचं पुन्हा एकदा आमच्या YouTube चॅनलला स्वागत करते। आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, कारण हीच एक वेळ आहे की तुम्हाला जर लास्ट राऊंडला एक चांगलं सीट पाहिजे असेल आणि तुम्हाला जर ह्या वर्षी काउन्सिलिंग मध्ये उतरायचं असेल, जर लास्ट राऊंड जर तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे की आपला जो तो नंबर लागेल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला सर्व जे अपडेट्स आहेत ते टाइम टू टाइम तुमच्या नोटिफिकेशन बार मध्ये भेटतील, म्हणजे तुम्ही एक पण अपडेट जी आहे ती मिस करणार नाही आणि कोणतीच चुकी तुमच्याकडनं होणार नाही। कारण आता जे राऊंड्स आहेत ते सर्वात महत्त्वाचे राऊंड्स आहे। बाकी जे गेले ते गेले, तिसरा राऊंड पर्यंत ज्यांची ॲडमिशन झाली वेल अँड गुड, पण आता जर तुमची ॲडमिशन अजून झाली नसेल आणि तुम्हाला जर वाटतंय तुमचे मार्क्स जर असतील चांगले आणि तुम्हाला वाटतंय की तुमची ॲडमिशन जी आहे ती ह्या वर्षी होऊनच जायला पाहिजे, तर आता तुम्हाला वेळ आहे की तुम्ही सर्व ज्या गोष्टी आहेत ते एकदम लक्षपूर्वक करायला पाहिजे। कोणत्याच घाई गडबडीमध्ये आता तुम्हाला पुढे करायचं नाहीये, पुढची स्टेप घ्यायची नाहीये। आता जे सर्व आपले पावलं राहणार आहे ते सर्व एकदम विचारपूर्वक आपल्याला उचलायचे आहे, कारण हे दोन राऊंड्स आहे। आता एक म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंड म्हणजे ज्याला आपण म्हणतो फोर्थ राऊंड, आणि एक म्हणजे स्पॉट राऊंड, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आता मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल, तुम्हाला हे समजणार नाही कारण जोपर्यंत मी तुम्हाला पूर्ण बेस पासून सांगत नाही, पूर्ण मुळापासून सांगत नाही, तोपर्यंत ज्या गोष्टी आहेत ते सर्व डोक्यावरून जातील। म्हणून आपण सर्व ज्या गोष्टी आहेत ते इन डिटेल समजून घेऊया। आता आपल्याला माहिती आहे की आपला जे MBBS चा जो स्टे वॅकन्सी राऊंड आहे तो झालेला आहे, त्यातल्या त्यात आपला स्पॉट राऊंड सुद्धा MBBS चा झालेला आहे। आपण MBBS ला एक एक्झाम्पल ठेवून आपलं BAMS चं कसं होईल त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। आता खूप विद्यार्थ्यांना एक शंका आहे, खूप पालकांना एक शंका आहे की आता स्टे वॅकन्सी आमचा कधी होईल। MBBS चा स्टे वॅकन्सी पण होऊन गेला, स्पॉट राऊंड पण होऊन गेला, आपल्याला तर वाटत होतं की BAMS चा आधी होईल, पण तसं नाही झालं, MBBS चा आधी झाला। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सर्व बेस पासून एक्सप्लेन करेल आणि शेवटी तुम्हाला समजेल की आपलं जे काउन्सिलिंग आहे ती कधी होईल। आता सर्वात महत्त्वाचं काय की आपला जो आता राऊंड होणार आहे तो तिसरा राऊंड आपला BAMS BHMS BUMS चा झालेला आहे, म्हणजे आयुष काउन्सिलिंगचा आपला झालेला आहे। आपला फोर्थ राऊंड जो आहे तो अजून पेंडिंग आहे, अजून तो झालेला नाहीये। फोर्थ राऊंडलाच आपण काय म्हणतो, आपण फोर्थ राऊंडला स्टे वॅकन्सी राऊंड म्हणून ओळखत असतो किंवा स्टे वॅकन्सी राऊंड म्हणून आपण त्याला बोलत असतो। आता फोर्थ राऊंड नंतर एक अजून राऊंड होत असतो, तो म्हणजे कोणता, तर स्पॉट राऊंड। आता तुम्ही जर MBBS ची काउन्सिलिंग बघितली असेल तर तुम्हाला त्यात थोडी आयडिया आली असेल की जो फोर्थ राऊंड आहे त्यानंतर एक फिफ्थ राऊंड होत असतो, ज्याला आपण स्पॉट राऊंड म्हणतो। पण यात आता फरक काय आहे, आता बघा, जर तुम्हाला फोर्थ राऊंड मध्ये कॉलेज लागलं नाही, जर तुम्हाला फोर्थ राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही, तर तुमच्याकडे एक ऑप्शन काय राहील की तुम्हाला स्पॉट राऊंड पर्यंत जायचं आहे आणि स्पॉट राऊंड मध्ये तुम्हाला भाग घ्यायचा आहे। आता फोर्थ राऊंडचे जे सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स ते सर्व आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेले आहे, तर तुम्ही तो पण एक व्हिडिओ बघू शकता। पण इथं शॉर्टमध्ये सांगावं तर फोर्थ राऊंडमध्ये जे सर्व मुलं आहे ज्यांना थर्ड राऊंडपर्यंत सीट भेटलेली आहे ते विद्यार्थी एलिजिबल राहणार नाही। ज्यांना सीट भेटलेली आहे त्यांच्या सर्वांच्या नावासमोर RET म्हणून येईल, म्हणजे त्याला आपण रिटेन्शन म्हणत असतो। भले तुम्ही तिथे रिटेन करा किंवा नका करू, पण तुमच्या नावासमोर तिथे रिटेन्शन म्हणून येईल। फोर्थ राऊंडला सर्व विद्यार्थ्यांच्या मेरिट लिस्टच्या समोर रिटेन्शन म्हणून येईल आणि याच्यामुळे कट ऑफवर फरक पडेल। आता कट ऑफवर काय फरक पडेल, आता तुम्ही म्हणा की 5-10 मार्कांचा जास्तीत जास्त फरक पडेल। जर तुम्ही म्हणणार की 200 वरून 290 वरून आपला जो कट ऑफ आहे तो 250 पर्यंत येऊन जाईल का, तर इतका काही जास्त फरक पडणार नाही। जो आपला फरक आहे तो अराउंड 5 किंवा 10 मार्कांचा पडू शकतो आपल्या स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये, कारण ऑलरेडी खूप विद्यार्थ्यांनी रिटेन केलेले आहे सीट। आता जे वॅकंट सीट्स आहे म्हणजे जे उरलेले सीट्स आहे त्यामध्ये आपल्याला आता जागा भेटणार आहे। त्यातल्या त्यात आता नवीन कॉलेजेस जे ते ॲड होतील BAMS चे फोर्थ राऊंडला, जर जास्तीत जास्त नवीन कॉलेजेस ॲड झाले, अजूनपर्यंत आपल्याला काहीच त्याबद्दल आयडिया नाही आहे, पण जर झाले तर वेल अँड गुड, तुम्हाला तिथं सीट भेटायचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात जर नवीन कॉलेज ॲड होतं तर, आणि त्यात कट ऑफ पण थोडा कमी जाताना आपल्याला दिसत असतो। तर हे फोर्थ राऊंडची खासियत आहे। फोर्थ राऊंड जो आहे तो आपला ऑनलाईनच होईल। ऑनलाईन म्हणजे कसं, तुम्हाला जसं सिलेक्शन लिस्ट येते CET सेलला आफ्टर द चॉईस फिलिंग, तशी सिलेक्शन लिस्ट येईल। तुम्हाला चॉईस फिलिंग पण CET सेललाच करावं लागेल, तुम्हाला CET सेललाच जी मेरिट लिस्ट आहे ती पण पब्लिश होईल, पण तसं स्पॉट राऊंडमध्ये नसतं। आता स्पॉट राऊंडमध्ये काय विशेष आहे आणि काय वेगळं आहे, तर स्पॉट राऊंड पूर्णपणे एक वेगळी गोष्ट आहे। स्पॉट राऊंड जो आहे तो CET सेल मार्फत होत नसतो। म्हणजे आता तुम्ही म्हणणार की ऑफलाईन होतो का, तर नाही। आता खूप विद्यार्थी ही पण शंका आहे की जो फोर्थ राऊंड आहे तो पण ऑफलाईन होतो का, तर नाही। हा जो आपला फोर्थ राऊंड आहे ज्याला आपण स्टे वॅकन्सी राऊंड म्हणतो, हा ऑनलाईनच घ्यावा लागतो, हा CET सेल मार्फतच होतो, हा ऑफलाईन होत नसतो। स्पॉट राऊंड ऑफलाईन होतो का, तर नाही। स्पॉट राऊंड जो आहे तो पण आपला ऑनलाईन होतो। मग ऑनलाईन होतो तर CET सेलला कसं काय नाही होत, तर ते सर्व आपण आता बघूया। फक्त व्हिडिओ थोडा लांबवेल, तर तुम्ही सर्व जे ते डिटेलमध्ये बघा, म्हणजे तुम्हाला पुढे काहीच शंका राहणार नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितला तर तुम्हाला पुढे कोणतीच शंका तुमच्या मनात उत्पन्न होणार नाही, तर हा व्हिडिओ एक नीट बघा। आता स्पॉट राऊंड बघा, स्पॉट राऊंड जर CET सेल मार्फत होत नाही तर तो कुठे होतो, तो कॉलेज मार्फत होतो। म्हणजे जे सर्व कॉलेजेस आहे ज्यांचे सीट्स जे ते वॅकंट आहे ते सर्व कॉलेजेस जो आपला स्पॉट राऊंड आहे त्याला करत असतो। CET सेलला तुम्हाला नोटीस
नोटीस येईल स्पॉट राऊंडची. नोटीस तुम्हाला तेवढी वाचावं लागेल आणि त्यात काय लिहिलेलं राहील की तुम्हाला जे कॉलेजेसची चॉईस फिलिंग करायची आहे त्याच्या तुम्हाला मेलला टाकावं लागेल. एक त्यांनी सर्क्युलर आपल्याला दिलेला आहे, त्या सर्क्युलरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन फिल करावं लागेल, तसे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावं लागतात आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितलेले आहे ते पण तिथे अपलोड करावं लागेल. आता आपण अजून डिटेलमध्ये बघूयात की कसं सर्क्युलर जे ते आलेलं होतं. आता MBBSचं एक सर्क्युलर आलं होतं, तिथे त्यांनी फिलअप केलं होतं. आता याच्यासाठी आपल्याला खूप आधीच प्रिपेअर राहावं लागेल. आता कोणत्या कोणत्या गोष्टींसोबत आपल्याला प्रिपेअर राहायचं ते पण आता मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त त्या गोष्टी जे ते सर्व नीट काढून ठेवा तुमच्याजवळ. सर्व जे कॉलेजेसचे वेबसाईट आहे ते सर्व काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी जे आहे ते इन डिटेल समजेल. असं एक ॲप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्यूशनल स्टे वॅकन्सी राऊंड असं येईल तुमच्या CET सेलच्या वेबसाईटला. तेव्हा तुम्हाला हे ओपन करायचं आहे आणि हे ओपन केल्यावर तुम्हाला इथं जर 85% दिसतंय तर समजून घ्या की ते स्टेट कोटासाठी आहे. आणि जर तुम्हाला तिथं 15% दिसतंय तर 15% म्हणजे काय की ज्यांना IQ कोटामध्ये कॉलेजेस भरायचे आहे, ज्यांना BAMSच्या IQ कोटामध्ये ट्राय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना इथं 15% वाले जी नोटीस आहे, जे सर्क्युलर आहे ते फिलअप करावं लागेल. आता इथं ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला कसं फिलअप करायचं आहे, इथं जे काही इन्फॉर्मेशन आहे फक्त इथं MBBS BDS आहे तर याच्या जागेवर आपले जे आयुष कोर्सेस आहे त्याचं नाव येऊन जाईल. इथं नेम ऑफ कॉलेज टाकायचं आहे, कोर्सचं नाव टाकायचं आहे, नेम ऑफ कॅन्डिडेट, CET ॲप्लिकेशन नंबर, ऑल इंडिया रँक, इथं जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व तुम्हाला टाकायची आहे. त्यात सर्व जे एसेन्शियल डॉक्युमेंट्स आहे ते सर्व तुम्हाला तिथं अपलोड करायचे आहे विथ दिस प्रॉपर PDF आणि स्पेसिफिक PDF. आता ही तुम्हाला कुठे टाकायची आहे हा मोठा प्रश्न. तर ही तुम्हाला ईमेलला टाकायची आहे स्पेसिफिक कॉलेजेसच्या. तुम्हाला जे काही कॉलेजेसला ॲडमिशन पाहिजे किंवा ज्या कॉलेजेसला तुम्हाला सिलेक्शन लिस्ट तुमची द्यायची आहे किंवा ज्या कॉलेजेसला तुम्हाला प्रेफर करायचं आहे, टोटल तसे 150 कॉलेजेस आहे, 100-150 कॉलेजेस. तुम्हाला एवढ्या कॉलेजेसला जर द्यायचं आहे तर तात्काळात तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहे ते अवेलेबल करून घ्यावे लागतील, कारण याच्यासाठी आपल्याला फक्त एकच दिवस दिला जातो. त्यात आपल्याला जॉईनिंगसाठी पण फक्त एकच दिवस दिला जातो. हे 2 दिवसाची प्रक्रिया आहे फक्त. तर तुम्हाला सर्व जे ते एकदम क्विक करावं लागेल, तुम्हाला बिलकुल तिथं वेळ राहणार नाही. आता तुम्हाला सर्व जे कॉलेजेसचे ईमेल आहे ते काढून ठेवावं लागेल एका कागदावर किंवा तुम्हाला तिथं सेव्ह करून ठेवावं लागेल. सर्व कॉलेजेसची वेबसाईट तुम्हाला काढून ठेवावं लागेल. आता वेबसाईट का लागेल, कारण सर्व जे कॉलेजेसचे वेबसाईट्स आहेत त्यावरच तुम्हाला तुमचं मेरिट लिस्ट जे त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल आणि सिलेक्शन लिस्ट पण त्यांच्या कॉलेजेसच्या वेबसाईटवरच येत असतं, CET सेलला येत नाही. म्हणून तुम्हाला त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटलाच स्पेसिफिक कॉलेजच्या वेबसाईटला चेक करावं लागेल की त्यांची जी सिलेक्शन लिस्ट आहे ती आलेली आहे का, तेव्हा तुम्हाला समजेल. तुम्हाला CET सेलला समजणार नाही. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल ईमेल टाकायचे आहे सर्व कॉलेजेसला. समजा तुम्हाला 100 कॉलेजेसला प्रेफरन्स द्यायचे तर 100 कॉलेजेसला तुम्ही ईमेल टाका. त्यानंतर तुम्हाला त्याच कॉलेजेसच्या वेबसाईटला रिझल्ट चेक करायचे आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला DD घेऊन आणि सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तिथं हजर राहायचं आहे. यासाठी आता तुम्ही कशी प्रोसेस करणार आहे ते सर्व आत्तापासून प्लॅन करा, म्हणजे स्पॉट राऊंडला काहीच आपल्याला प्रॉब्लेम नको यायला आणि आपली जी ॲडमिशन आहे ती नीट चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. कारण सर्वात मोठा प्रॉब्लेम्स आणि सर्वात मोठे इश्यूज क्रिएट होतात स्पॉट राऊंडमध्ये. स्पॉट राऊंडमध्ये खूप पालकांना जमत नाही कशी काउन्सिलिंग करावी, कारण तेव्हा खूप जास्त घाई गडबडी होऊन जाते आणि कोणालाच समजत नाही की काउन्सिलिंगमध्ये कसं उतरावं, कसं मेल पाठवावं. म्हणून आत्तापासून जे काही गोष्टी आहे ते सर्व नीट संग्रहित करून ठेवा आणि जे काही लागणार आहे ते आत्तापासून नीट जमवून ठेवा, म्हणजे नंतर काहीच प्रॉब्लेम जे तो यायला नको. आता सेम तसाच 15%चा असा फॉर्म दिसेल तुम्हाला. इन्स्टिट्यूशनल कोटासाठी वेगळा आहे, 85% वेगळा आहे. तेवढं एक लक्षात ठेवा. जर तुम्हाला IQ कोटासाठी कॉलेज पाहिजे तर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. जर तुम्हाला स्टेट कोटासाठी कॉलेज पाहिजे तर तुम्हाला हा फॉर्म जो आहे तो भरावा लागेल. ही झाली आपली स्पॉट राऊंडची गोष्ट. आता दोघी मी तुम्हाला नीट एक्सप्लेन केलेलं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न की आपला स्टे वॅकन्सी आणि स्पॉट राऊंड कधी होईल. आता एक महत्त्वाची गोष्ट की डिसेंबरपर्यंत आपली जी आयुष काउन्सिलिंग आहे ती संपली पाहिजे, कारण जॅनपासून आपलं जे अकॅडमिक सेशन आहे ते स्टार्ट होईल. म्हणजे आता आयुष मंत्रालयाकडे फक्त 1 महिना आहे त्यांचं जे काउन्सिलिंग आहे ते कंटिन्यू करायला, किंवा NCICM किंवा AACCC ऑल इंडिया कोटाकडे किंवा CET सेलच्या आयुष काउन्सिलिंगकडे आता फक्त 1 महिना आहे की 1 महिन्यात तुम्हाला जे काही तुमचं करायचं आहे काउन्सिलिंग ते स्टार्ट करावं लागेल. कारण खूप सारे जे कॉलेजेस आहे त्यांचं अकॅडमिक सेशन आता स्टार्ट होऊन गेलेलं आहे, प्रायव्हेटचं सुद्धा आणि गव्हर्नमेंटचं सुद्धा. एक महत्त्वाची गोष्ट, जे स्पॉट राऊंड आहे ते फक्त प्रायव्हेट वाल्यांसाठी राहतं, गव्हर्नमेंट कॉलेजेसला स्पॉट राऊंड राहत नाही. तुम्हाला फक्त तिथं प्रायव्हेट कॉलेजेस इन्व्हॉल्व्ड दिसतील. आता डिसेंबरमध्ये पण तुम्हाला स्पेसिफिक असं नाही की पूर्ण 1 महिना जो आहे तो काउन्सिलिंग लागेल, तर 15-20 दिवसामध्ये आपली जी BAMSची काउन्सिलिंग आहे ती पूर्ण संपून जायला पाहिजे. तर आजची आपली जी तारीख आहे ती आहे 20 नोव्हेंबर. म्हणजे 20 तारखेपासून ते तुम्हाला अजून 1 महिना आहे, किंवा तुम्ही 20 दिवस समजून घ्या की अजून तुमच्या हातात 20 दिवस आहे काउन्सिलिंग संपायला. त्यानंतर तुमचं अकॅडमिक सेशन जे ते स्टार्ट होऊन जाईल आणि नंतर तुमच्या हातात कोणताच पर्याय राहणार नाही रिपीट करायशिवाय. फक्त तुम्हाला रिपीटच करावं लागेल, बाकी कोणताच ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. तर 20 तारखेपासून ते 20
अजून दिवस तुम्ही ॲड करा, म्हणजे अर्धा डिसेंबरपर्यंत तुमची जी काउन्सिलिंग आहे ती पूर्ण संपून जाईल. तर स्टे वॅकन्सी आपण एक्सपेक्ट करू शकतो की आता लवकरात लवकर 25 तारखेपर्यंत आपण एक्सपेक्ट करू शकतो की जी स्टे वॅकन्सी आहे BMSची ती येऊन जाईल. आणि स्पॉट राऊंडला जास्त वेळ लागत नाही, फक्त 1च दिवस लागतो किंवा 2 दिवस तुम्ही धरून चला, एकचे आणि दुसरा दिवस तिथे ॲडमिशन घ्यायची किंवा रिपोर्टिंग करायचे. तर तेवढे 2च दिवस आपल्या हातात राहतात स्पॉट राऊंडमध्ये. तर त्याचा काही विषय नाही आहे. फक्त आता स्टे वॅकन्सी जर लवकरात लवकर झाली तर स्पॉट राऊंड लगेच जे CET सेल आहे ते लगेच करत राहतं. जसं आपण MBBSचं बघितलं, MBBSला थोडा पण वेळ लागला नाही. स्टे वॅकन्सी झाल्याबरोबर लगेच आपलं स्पॉट राऊंडचे जे राऊंड्स आहे ते सुरू होऊन गेले होते. तसंच आपलं BMSचं होईल, म्हणून काही काळजी करू नका. आपले जे दोघी राऊंड्स आहे ते होतील. स्टे वॅकन्सी तर नक्की होईल. स्पॉट राऊंड कधी होईल, जर वॅकंट सीट्स राहिले तरची गोष्ट आहे की तेव्हा स्पॉट राऊंड्स होतात. पण आता स्टे वॅकन्सी तर नक्कीच होईल. स्टे वॅकन्सीबद्दल तुम्ही काहीच काळजी करू नका, कारण आता जे सीट्स आहे ते थोडेफार वॅकंट आहे आणि वॅकंट सीट्स भरायसाठी तुम्हाला ऑनलाईनच जावं लागेल, ऑफलाईन तुम्ही जाऊ शकत नाही. आणि ऑनलाईन CET सेल थ्रू जावं लागेल. आता स्टे वॅकन्सीमध्ये आपल्याला मेल वगैरे करायचा नाहीये, ते आपल्याला स्पॉट राऊंडमध्ये करायचं आहे. स्पॉट राऊंड म्हणजे 5वा राऊंड आणि स्टे वॅकन्सी म्हणजे 4था राऊंड. सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर झाल्या असतील. जर तुम्हाला अजून काही पण शंका असली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. आणि जर तुम्हाला अजून पण काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या या नंबरला दिल्या गेलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला एक मेसेज फक्त ड्रॉप करा. आम्ही तुमचा मेसेज लवकरात लवकर बघण्याचा प्रयत्न करू आणि त्यावर तुम्हाला रिप्लाय करू. फक्त एक महत्त्वाची गोष्ट की हा जो स्पॉट राऊंड आहे हा खूप किचकट राऊंड राहतो. त्यात स्टे वॅकन्सी पण खूप किचकट राऊंड राहतो. आपल्याला एका वेळी खूप साऱ्या मेल्सला मेल टाकायचा राहतो, राहते. तुमचे डॉक्युमेंट्ससह तुमचं जी PDF आहे ॲप्लिकेशन फॉर्मची ती सर्व कॉलेजेसला टाकायची राहते. म्हणून हा खूप किचकट राऊंड आहे. म्हणून आपले जे आधीच जी फीज होती काउन्सिलिंग फीज तेवढीच आपल्याला आता लागणार आहे. सर्व राऊंड्स अकॉर्डिंग आपली फीस चेंज होत नाही. आता खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की फक्त लास्ट राऊंड आहे तर फीस थोडी कमी करा, तर तेवढं काही नेगोशिएशन होत नाही. जेवढी फीज आहे तेवढीच ॲक्च्युअल फीज राहते. म्हणून कधी पण आधीच जी काउन्सिलिंग आहे ती जॉईन करून घ्यायला पाहिजे, म्हणजे आपला जो काउन्सिलर आहे तो शेवटपर्यंत आपल्याला सपोर्ट करत राहतो, शेवटच्या राऊंडपर्यंत, जोपर्यंत आपला नंबर लागत नाही तोपर्यंत. म्हणून आता जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तेवढी फीस नाही भरायची तर एकदा परत विचार करा, कारण हा जो राऊंड आहे हा थोडा किचकट होईल आणि आता फक्त नंबर लागणं गरजेचं आहे. तर तुम्ही फक्त लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. आमच्याकडे खूप लिमिटेड सीट्स आहे. आम्ही तुम्हाला पूर्ण गायडन्स करण्याचा प्रयत्न करू. आणि जर अजून काही पण शंका असली तर ते पण तुम्ही ड्रॉप करू शकतात. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.